मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे सोलार पंप लागलेले आहेत आणि ते सोलार पंप कोणाचे घराजवळ लागलेले आहेत, कुणाचे पंप जे आहेत तर थोड्याफार घरापासून अंतरावर लागलेले आहेत. तर अशा बऱ्याचशा जे काही बांधवांना असं वाटतं की बाबा माझ्या सोलार पंपावरून ज्यावेळेस सोलार पंप मोटर बंद असते त्यावेळेस घरातील लोड चालावा यासाठी आता भरपूर मार्केटमध्ये डिव्हाइस आलेत, सोलार इन्व्हर्टर आलेत, बॅटरीलेस इन्व्हर्टर आलेत. मग आता त्याच संदर्भात आपण माहिती घेणार आहेत की तुमच्याकडे लागलेला जो सोलार पंप आहे त्यासाठी नेमकं कुठलं इन्व्हर्टर योग्य आहे, त्याला लागणारा खर्च किती आहे, बॅटऱ्या टाकल्या तर खर्च किती येतो, किती वेळ बॅकअप मिळणार आहे आणि किती लोड त्याच्यावर चालणार आहे, त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर तुम्हाला च्या डोक्यात असेल इन्व्हर्टर टाकायचं तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तत्पूर्वी महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे 3 HP, 5 HP आणि 7.5 HP सोलार पंप लागलेले आहेत. खास करून रूफटॉपवाले सुद्धा रूफटॉपला सुद्धा जे आहे तर तुमच्याकडे 3 किलोवॅट, 5 किलोवॅट, 10 किलोवॅट, 15 किलोवॅट रूफटॉपमध्ये भरपूर सारे मोठाले जे आहे ते पॅनल लागलेले आहेत. रूफटॉपमध्ये काय होतं की लाईट गेल्याच्या नंतर तुमचं सिस्टम हे बंद पडते ग्रीड टाय असल्या कारणाने. पण रूफटॉपचा मुद्दा थोडा वेगळा ठेवूयात. आपण शेती पंपावर बोलूया. बघा, शेती पंपामध्ये 3 HP सोलारवर तुम्हाला जर घरातला लोड चालवण्याचा विचार करत असाल तर बघा 3 HP पंपावर बॅटरीलेस इन्व्हर्टर टाकायचा तुम्ही विचारात पडू नका. कारण तिथे तुमच्याकडे 6 पॅनल हे लागलेले असतात. म्हणजे जेमतेम तुम्हाला 250 ते 250 हे डीसी व्होल्टेज त्या ठिकाणी मिळतं. आणि आपल्याला बॅटरीलेस इन्व्हर्टर जर चालवायचं असेल तर 350 330च्या वर स्टेबल जर आउटपुट मिळवायचं असेल तर 350च्या आसपास आपल्याला डीसी व्होल्टेज त्या ठिकाणावर लागत असतं. म्हणून तुम्ही 3 HP वर बॅटरीलेस इन्व्हर्टर टाकू नका. कारण याचं सांगतो की बाबा बरेचसे जण म्हणत असतील की मी 3 HP वर इन्व्हर्टर टाकलंय आणि ते व्यवस्थितरित्या चालतं सुद्धा. तर हो मित्र हो, काय असतं माहितीये का की याचे पल्सेस आहेत, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे, या सगळ्याचं समन्वय साधलं तरच तुमचे घरातील उपकरण हे जास्त लाईफ देणार आहेत. कारण इन्व्हर्टर ज्या वेळेस आउटपुट 220 देतो त्यावेळेस तुमच्या घरातल्या जे उपकरण आहेत त्याला प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ज्यावेळेस तुमचा आउटपुट हा 200 किंवा 180 160 पर्यंत जर खाली येत असेल तर हळूहळू तुमचे उपकरण जे आहेत तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स येऊ लागतं. त्याच्यामुळं 3 HP ज्याच्याकडे सोलार पंप आहे त्यांनी शक्यतो बॅटरीलेस इन्व्हर्टर टाळा. तुम्ही त्या ठिकाणी सिंगल बॅटरी, डबल बॅटरी, 4 बॅटरी, 5 बॅटरी, 6 बॅटरीचं इन्व्हर्टर त्या ठिकाणावर टाकू शकता. हे पण याचा खर्च जे आहे ते खूप मोठा आहे. आता डबल बॅटरी जर इन्व्हर्टर टाकायचं म्हटलं तर याचा खर्च लेड ऍसिड बॅटऱ्या टाकल्या तर साधारण 200 अँपिअरच्या बॅटऱ्या टाकल्या तर तुम्हाला 50,000 ते 60,000च्या दरम्यान एकंदरीत तुमच्या फिटिंग सहित, चेंज ओव्हर सहित जे आहे तर ते खर्च त्या ठिकाणावर लागणार आहे. आता तुम्ही जर लिथियम बॅटरी टाकण्याचा जर पर्याय करत असाल, लिथियम बॅटरी टाकणार असाल तर याच्यामध्ये तुम्हाला खर्च हा डबल म्हणजे साधारणतः लाख, 1.5 लाख, 2 लाखाच्या घरामध्ये जाऊ शकतो. पण याच्यामध्ये फायदा एक आहे की बॅटरी ज्यावेळेस लिथियम बॅटरी टाकसाल त्यावेळेस तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल हे एकदम 0 होऊ शकतं. याच्यामध्ये जर 5 किलोवॅटचं तुम्ही इन्व्हर्टर टाकलं तर तुम्हाला घरचे शेगडीपासून तुमचे हीटर असो, तुमच्या घरामध्ये सर्व लोड त्या इन्व्हर्टरवर चालेल. दिवसा डायरेक्टली लोड तुम्ही त्याच्यावर देऊन तुम्ही चालवू शकता आणि रात्रीच्या वेळी बॅटरीवरून तुमचं फॅन असो, टीव्ही असो, कूलर असो, इव्हन एसी सुद्धा तुम्ही इन्व्हर्टरवर रात्रभर चालू शकता. एकंदरीत बिल तुमचं पूर्णपणे म्हणजे 90% तर तुम्ही 0 करू शकता. आणि ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा जे आहे तर तुमची बॅटरी चार्ज करण्याची क्षमता हे ते इन्व्हर्टर ठेवतं. म्हणून 3 किलोवॅट साठी शक्यतो तुम्ही बॅटरी सिस्टम मध्ये जाऊ शकता. जर डबल बॅटरी इन्व्हर्टर टाकायचं असेल तर तुम्हाला 50 ते 60,000 लेड ऍसिड साठी खर्च जातो. सिंगल बॅटरी जर टाकायचं झालं तर 30 ते 40,000च्या दरम्यान हा खर्च जातो. हे बॅटरीच्या तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतं की बॅटरी किती मोठी आणि किती लहान टाकता यावर तुमचं अवलंबून असतं. आता त्याच्यानंतर तुम्ही जर लिथियम बॅटरीमध्ये जात असाल तर लिथियम बॅटरी तुम्हाला छोटं जर टाकत असाल तर 80-90 हजाराच्या दरम्यान जाईल. आणि मोठी बॅटरी लिथियम बॅटरी जर टाकत असाल तर छोटी बॅटरी टाकू नका, तुम्ही मोठी बॅटरी त्या ठिकाणी वापरा. 5 किलोवॅट पर्यंतची बॅटरी त्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बॅटरी बदलण्याची गरज नाही. कारण लिथियम बॅटरीची वॉरंटी ही 10 वर्षापर्यंत असते. त्याच्यामुळे तुम्ही लिथियम बॅटरी त्या ठिकाणी, लिथियम फॉस्फेट बॅटरी त्या ठिकाणी वापरू शकता. पुढील येणाऱ्या काळात 10 वर्षापर्यंत त्या बॅटरीला काही होत नाही. परंतु खर्च 1 ते 1.5 लाखाच्या दरम्यान तुमचा त्या ठिकाणी खर्च हा जाणार आहे. बघा, आता 5 किलोवॅट साठी
बघू शकता तुम्ही 5 किलोवॅट मध्ये तुम्ही बॅटरीलेस इन्व्हर्टर त्या ठिकाणावर बिनधास्तपणे वापरू शकता. आता बॅटरीलेस इन्व्हर्टर तुमच्या काय कामी आहे? बघा, बॅटरीलेस इन्व्हर्टर तुम्ही त्या ठिकाणावर 5 किलोवॅटचं इन्व्हर्टर वापरू शकता. याला लागणारा खर्च असा असू शकतो ते 25 ते 35 हजाराच्या दरम्यान याचा खर्च असू शकतो. आता हा खर्च कशाहून? आता हे इन्व्हर्टर टाकताना सुद्धा मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, हे लक्षात ठेवा. स्वस्त मिळते म्हणून तुम्ही इन्व्हर्टर घेऊ नका. या इन्व्हर्टर जे आहे तर याच्यामधून मिळणारा आउटपुट सप्लाय किती शुद्ध आहे हा आपल्याला बघावा लागतो. शुद्ध म्हणजेच तुमच्याकडं इन्व्हर्टर जो लागला त्यावेळेस तुमची उपकरणं आवाज देतात का, तुमचे उपकरणं व्हायब्रेट करतात का, किंवा मध्येच बंद पडतात, लाईट सारखे लपलप करतात का, ह्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. कारण याच्यामधून निघणाऱ्या पल्सेस, याच्यामधून निघणारे वेव्हफॉर्म हे प्युअर साईन वेव्ह असायला हवेत, तरच आपल्याला तो इन्व्हर्टर व्यवस्थितरित्या काम करतो. आता साईन वेव्हचा इन्व्हर्टर जर तुम्ही खरेदी करायचं म्हटलं तर याची किंमत ही जास्तच असणार आहे. जे जुगाड पद्धतीने बनवलेले आहेत, जे काहीतरी करून मार्केटमध्ये सिंगल फेज आणून रन करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर असे इन्व्हर्टर तुम्ही घेऊ नका. हे इन्व्हर्टर घेऊन तुम्हाला याचं तुमच्या उपकरणाचे सुद्धा मेंटेनन्स निघणार आहे आणि तुमचं जे काही इन्व्हर्टर आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी मेंटेनन्स निघणार आहे. मग प्युअर साईन वेव्ह असलेले इन्व्हर्टर जे आहे तर ते तुम्हाला खरेदी करावं लागतील. अशी इन्व्हर्टर जे आहे ते आपली कंपनी सुद्धा बनवते. याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याचे डिटेल्स मी देतो. ऍप सुद्धा आहे आपलं, त्या ऍपवर सुद्धा तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. बघा, हे इन्व्हर्टर वापरून तुम्ही घरातील 5 किलोवॅट जर इन्व्हर्टर वापरलं तर 2 HP पर्यंतची मोटर चालू शकता. त्याच्यानंतर 2 HP पर्यंतची आटाचक्की चालू शकता. कधी कधी 3 HP ची कुट्टी मशीन सुद्धा याच्यामध्ये सिंगल फेज असेल तर ती त्या ठिकाणावर चालू शकते. अगदी 18 अँपिअर पर्यंत डायरेक्ट सोलारवरून लोड उचलतो. आता यामध्ये बऱ्याचशा जणांना असं होतं की बा मोटर चालू असताना हा लोड उचलू शकतो का? तर मोटर चालू असताना तुमचा 1 किलोवॅट पर्यंत लोड हा याच्यावर चालू शकतो. 1 किलोवॅट पर्यंत लोड कसा चालतो? तुमचं फॅन, टीव्ही वगैरे हे जर छोटा लोड असेल तर मोटर चालू असताना सोबत लोड चालू शकतो. आणि तुम्हाला याच्यावर जर बॅटरी वगैरे जर घ्यायची असेल तर रेग्युलर आपलं इन्व्हर्टर असेल तर ते त्याच्यावर तुम्ही चार्ज करू शकता. यावर तुमचा हेवी लोड त्या ठिकाणावर चालेल. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये अडचण जाणार नाही. 5 HP साठी तुम्ही बिनधास्तपणे बॅटरीलेस इन्व्हर्टर वापरू शकता. पण इन्व्हर्टरची क्वालिटी, इन्व्हर्टरची प्युरिटी चेक करणं हे गरजेचं आहे. भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता हे वापरून सुद्धा तुम्ही भरपूर तुमचे दिवसा छोटे मोठे उद्योग असतील, छोटे मोठे काही तुम्ही व्यवसाय करत असाल, हॉटेल असतील, दिवसा चालणारे, त्या ठिकाणी तुम्ही बॅटरीलेस इन्व्हर्टर टाकलं तर तुम्हाला मेंटेनन्स याचा अजिबात राहणार नाही. कारण बॅटरीचं मेंटेनन्स नसणार आहे. दिवसा तुमचं शॉप ओपन आहे, दिवसभर तुम्हाला डायरेक्ट सोलार कडून सप्लाय मिळणार आहे. डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणावर चालू शकता. आता याच्यामध्ये काय होतं की 5 किलोवॅटचं जर टाकत असाल आणि तुमचा लोड 2.5 ते 3 किलोवॅट पर्यंत जर असेल तर त्या ठिकाणावर तुमचा सनलाईट कमी जरी झाला तरी तुमचा लोड हा रेग्युलरली चालतो. आणि त्या इन्व्हर्टरमध्ये सेन्सर वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. याची किंमत जी आहे तर ब्रँडेड कंपनीचं जर ब्रँडेड जर इन्व्हर्टर बघायचं झालं तर हे 30 ते 35 हजाराच्या दरम्यान येतं. आता लोकल क्वालिटीचे कोण किती मध्ये येतं त्याच्यामध्ये आपण नाही सांगू शकत. आता 7.5 HP धारकासाठी तुम्ही बिनधास्तपणे त्या ठिकाणी सुद्धा 5 किलोवॅट किंवा 7.5 किलोवॅटचं सॉरी 5 किलोवॅट किंवा तुमचं 5.5 किलोवॅट 6 किलोवॅट पर्यंत त्या ठिकाणावर इन्व्हर्टर तुम्ही बॅटरीलेस बसवू शकता. आणि तुमच्या घरातला जे आहे हेवी लोड तुम्ही त्या ठिकाणावर चालवू शकता. दूध काढायची मशीन असो, स्प्रेअर मशीन असो, जे सिंगल फेज लोड आहे तर तुम्ही त्या ठिकाणी चालून आपलं जे लाईट बिल येणार आहे ते तुम्ही झिरो करू शकता. जास्तीत जास्त दिवसा चालणारे जे उपकरण आहेत, हेवी उपकरणं, त्याच्यावर तुम्ही चालू शकता. इंडक्शन शेगडी असो, वॉशिंग मशीन असो, हीटर असो, प्रेस असो, टीव्ही, कूलर, मिक्सर, एसी वगैरे हा सगळ्या गोष्टी त्याच्यावर चालवू शकतो. पण इन्व्हर्टरची प्युरिटी चेक करणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम, जे उपकरणामध्ये येणारे प्रॉब्लेम ते भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणावर येणार नाही. आता ह्या गोष्टी बऱ्याचशा वेळा तुम्हाला खर्चिक वाटतात, परंतु याच्यामध्ये काय असतं, याला लाईफ सुद्धा असते. आणि आपण 5 किलोवॅट 10 किलोवॅट इन्व्हर्टर घेतोय म्हणजे याचा खर्च तुम्ही कॅल्क्युलेशन करत चला. घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस 1200 वॅट किंवा 1200 VA 2000 VA इन्व्हर्टर ज्यावेळेस तुम्ही घेता तर तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये त्यामध्ये खर्च जातो. तर हे इन्व्हर्टर त्याच्या दुपटी तिपटीनं जे आहे ते मोठं आहे, त्याच्यामुळं याला खर्च सुद्धा तुम्हाला चांगल्याच पद्धतीत लागणार आहे. आता याची चेंजओव्हर वगैरे हे जे आहे ते तुम्ही इन्स्टॉलर कडून तुमच्या ते तुम्हाला बोलून घ्यायचे. आता मार्केटमध्ये बरेचसे 3 किलोवॅटचे इन्व्हर्टर आले, त्याचे प्रॉब्लेम पण भरपूर आलेत. आता आम्ही पण काही इन्व्हर्टर वगैरे टाकले होते बाहेरून आणून, त्याचे प्रॉब्लेम खूप आम्ही फेस केले. त्याच्यामुळे स्वतःचा इन्व्हर्टर आम्ही डिझाईन केलेला आहे. त्याची माहिती मी लगेच व्हिडिओ काही आपण डेमो म्हणून काही ठिकाणी टाकले सुद्धा आहेत. आता ऍपमध्ये तुम्हाला सर्व आमच्या कृषी मित्र जे ऍप आहे त्याच्यामध्ये
सर्व त्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक सुद्धा त्या ठिकाणी टाकलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, तुम्हाला शेतातल्या सोलरवरून घरातली उपकरणं चालवताना बिनधास्तपणे तुम्ही चालवू शकता. 3 HP वर जे आहे ते कोणत्याही प्रकारचे तुमचे विदाउट बॅटरी लोड चालू शकत नाही. बॅटरी विथ बॅटरी सिस्टम असेल तर तुम्ही त्या ठिकाणावर चालू शकता. त्याच्यानंतर 5 HP वर तुम्ही विदाउट बॅटरी लोड चालू शकता. मोटर बंद ठेवल्याच्या नंतर तुमचा हेवीतला हेवी लोड त्या ठिकाणावर चालू शकतो. मोटर चालू असताना तुमचा 1 किलोवॅट पर्यंत लोड चालू शकतो. त्याच्यानंतर 7.5 HP सोलर असेल तर त्या 7.5 HP सोलरवर तुम्ही मोटर चालू असताना तुम्ही त्याच्यावर 1 ते 1.5-2 किलोवॅट पर्यंत लोड चालू शकतो. आणि मोटर ज्यावेळेस बंद आहे त्यावेळेस तुम्ही हेवीतला हेवी लोड त्या ठिकाणावर चालू शकता. त्याच्यामुळं तुम्ही बॅटरीलेस इन्व्हर्टर त्या ठिकाणी टाकू शकता. आणि विथ बॅटरी इन्व्हर्टर टाकायचं म्हटलं तर बॅटरीचा खर्च हा खूप मोठा असतो. बॅटरीचा खर्च जर करण्यास तयार असाल तर तुम्ही लिथियम बॅटरीचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात बॅटरीचं मेंटेनन्स येणार नाही आणि ते तुम्हाला खूप काही काळापर्यंत बॅटरी ही बॅकअप देईल आणि चांगल्या पद्धतीत तुम्हाला जे आहे ते तुमचा खर्च लागलेला जे आहे ते तुम्हाला रिटर्न त्या ठिकाणाहून मिळणार आहे. सोलारचा उपयोग भरपूर आहे, जसा उपयोग केला तसा आपण उपयोग घेऊ शकतो. आता याच्यामध्ये काय होतं की कोणाला वाटतं की हे लावल्याच्या नंतर आमचा कंपनीकडून म्हणजे काही प्रॉब्लेम होईल का, म्हणजे गॅरंटी वॉरंटीमध्ये लॉस होईल का, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम होत नाही. याच्यामध्ये कुठेही तोडताड किंवा मधात काही छेडछाड केली जात नाही. फक्त एक चेंजओव्हर टाकून आपला सप्लाय हा बायपास केला जातो. बायपास करून तुमचा जे आहे ते सप्लाय तुम्ही जे आहे तर आपल्या इन्व्हर्टरसाठी घेऊ शकता आणि घरासाठी त्याचा वापर करू शकता. आता घरापासून हे किती अंतरापर्यंत चालू शकतं? घरापासून कमीत कमी जर 3 HP असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 200 फुटापर्यंत त्याचा केबल ह्या टाकू शकता. आणि जर तुमचं 5 HP असेल तर 300 फुटापर्यंत जे आहे ते लोड त्याचा सप्लाय नेऊ शकता. डीसी सप्लाय हा जास्त दूरपर्यंत आपण वाहून नेत असेल तर त्या ठिकाणी तो ड्रॉप होतो आणि पुढचं जे उपकरण आहे ते चालत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे की आपल्याला इन्व्हर्टर जे आहे ते सोलार पाशी बसून एसी सप्लाय आपण दूरपर्यंत वाहून नेऊ शकतो. म्हणजे डीसी सप्लाय हा 60% जे आहे ते ड्रॉप होऊ शकतो आणि एसी सप्लायचं ड्रॉपेज हे 20% असतं. त्याच्यामुळे एसी आपण लांबपर्यंत वाहून नेऊ शकतो. 7.5 HP ला तुम्ही 500 फुटापर्यंत अंतर जर असेल तर त्या ठिकाणावर तो चालू शकतो. तुम्ही इन्व्हर्टर जे आहे ते घरी बसवू शकता. अशा पद्धतीत एक थोडक्यात घरगुती लोड चालवण्यासाठी इन्व्हर्टर कसा असावे, इन्व्हर्टरची किंमत किती येणार आहे याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पण हे इन्व्हर्टर बसवायचंय का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. का तुम्ही इन्व्हर्टर कोणत्या कंपनीचे बसवलेले आहेत, तुम्हाला कशा पद्धतीने चालतात याच्या सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवा. आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामला बघत असाल तर तिथे तुम्ही मला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.